ज्ञान मंदिराच्या उद्घाटनात राजकीय टोलेबाजी, ज्ञानदानापेक्षा श्रेष्ठ दान नाही. जितेंद्र मोहिते यांचा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी. आबासाहेब मोहिते. जितेंद्र मोहिते यांनी शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात केलेलं योगदान म्हणजे समाजासाठी आदर्शवत दानशूरतेचं उदाहरण आहे. हे ज्ञान मंदिर अनेक पुढील पिढ्यांचं उज्ज्वल भविष्य करेल आणि समाजहिताची परंपरा अधिक बळकट करेल. ज्ञानदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. मोहिते दाम्पत्याने ते कृतीतून सिद्ध केले. रयत शिक्षण संस्थेच्या कार्याला त्यांनी दिलेलं हे भक्कम योगदान शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श ठरेल, असे वक्तव्य आबासाहेब मोहिते यांनी केलं. ते एतगाव तालुका कडेगाव येथील दानशूर समाजसेवक जितेंद्र शेठ मोहिते आणि त्यांच्या पत्नी कांचन मोहिते यांनी आपल्या आई वडिलांच्या मार्गदर्शनात रयत शिक्षण संस्थेच्या धर्मराज विद्यालयासाठी सुसज्ज शालेय इमारत उभारून शिक्षण क्षेत्रासाठी मोलाचं योगदान दिलं. इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासह माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा यावेळी उत्साहात पार पडला. यावेळी माजी खासदार संजय काका पाटील, सांगली जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज बाबा देशमुख, आमदार सुहास बाबर, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंग देशमुख, विट्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, क्रांती शुगरचे चेअरमन शरदभाऊ लाड, ग्रीन पॉवर शुगरच्या चेअरमन अपर्णाताई देशमुख, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड, सांगली जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेश्माताई साळुंखे, माजी सभापती मंदाताई करंडे, सुशांत महाडिक, भाजपचे कडेगाव तालुका अध्यक्ष विकास सूर्यवंशी, सरपंच अनिल सूर्यवंशी, सयाजी चव्हाण, विकास माने, जगदीश महाडिक, शहाजी महाडिक, अशोक मुळीक, बापूराव पवार, दत्ता घारगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी मोहिते यांच्या योगदानाला पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं. राजाराम गरुड म्हणाले, शिक्षणासारख्या पवित्र कार्यात राजकारणाला स्थान नसावे. संग्रामसिंग देशमुख यांनी विद्यालयाच्या विकासासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असं सांगितले. आमदार सुहास बाबर यांनी जितेंद्र मोहिते यांनी दानशूरतेचा आदर्श निर्माण केला असून त्यांच्या कार्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कौतुक केलं असं नमूद केलं. तर यावेळी भावूक झालेल्या जितेंद्र शेठ मोहिते यांनी, ही इमारत माझ्या आई वडिलांना समर्पित आहे. हे कार्य माझे नसून गावकऱ्यांच्या विश्वासाचं आणि सहकाऱ्यांच्या पाठबळाचं फळ आहे. दिलेला शब्द पाळता आला याचं समाधान आहे, अशा भावना व्यक्त केल्या. त्यांच्या पत्नी कांचन मोहिते यांनी सहकार्याचाही उपस्थितांनी विशेष गौरव केला. दान, समाजसेवा आणि शिक्षणाप्रती असलेली बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या कार्याचे उपस्थित आई वडिलांविषयीची कृतज्ञता, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि शिक्षणासाठीची उदात्त भावना यांचं दर्शन घडवणारं हे कार्य उपस्थितांच्या मनाला भावले. मान्यवरांनी जितेंद्र शेठ मोहिते आणि कांचन मोहिते या दाम्पत्याचा विशेष सत्कार करून त्यांच्या दानशूरतेचा गौरव केला. यावेळी गावकऱ्यांना दिलेला शब्द पाळता आला. जितेंद्र मोहिते आणि त्यांच्या सौभाग्यवती कांचन मोहिते यांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत. धर्मराज विद्यालयाच्या रूपाने उभे राहिलेले हे ज्ञान मंदिर पुढील अनेक पिढ्यांना शिक्षणाचा प्रकाश देत राहील आणि मोहिते कुटुंबाच्या समाजसेवेची सुवर्ण नोंद कायम स्मरणात राहील अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर. बरेच वर्ष झालं हे काम थांबलं होतं, पण आज म्हणजे त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू आले, तुमच्या देखील अश्रू आले. चांगलं काम केलेलं आहे. या आनंदाचा असर आहे ते दिलेला गावाला शब्द पूर्ण केला आणि हे आमचं कुटुंबाने आम्ही दिलेल्या गावाला शब्द पूर्ण झालेल्याचा आनंद असतो.